चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवस आता, मी तुझ्यात दिसतो कमला. हेच म्हटलं फुगे असे कसे उडले. मदत हवी आहे का? नाही नाही नको, कॅरी ऑन कॅरी ऑन. बरंच अहो अहो आपली तयारी नाही झाली आणि कोण आला आता? हे बघ मी तुला सांग, मला जर व्हायचं नसेल तर प्लीज तुमच्या रूममध्ये जा. बघून घेते मी तुला. हा लक्ष्मी काकूंना 2 जावई आहेत, एक जयंत आणि एक हा सिद्धू. किती जमीन आसमानाचा फरक आहे दोघांमध्ये. आपल्या बायकोसाठी कसा स्टँड घ्यावा हे सिद्धूकडून शिकायला हवं. हॅट्स ऑफ सिद्धू. माझं लग्न होईल तेव्हा माझ्या बायकोसाठी मी असाच नवरा बनायचा प्रयत्न करेन. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kaku. Happy birthday to you. Woo! काय सगळं, केवढी तयारी आणि तुम्ही सगळे पण काय छान तयार झालात. वाह, क्या बात है, क्या बात है. जाव्याला आपल्या तालावर कसं नाचवायचं हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे सौभाग्यवती लक्ष्मी देवी श्रीनिवास दळवी. काय वशीकरण केले तुम्ही आमच्या सिद्धूवर. तुमच्या शब्दाबाहेर जात नाही तो. नाही म्हणजे कसं आहे ना, अगदी स्वतःच्या आईचं पण एवढं ऐकत नाही तो. आजी, काकूचा वाढदिवस आहे आज. आज तरी जरा चांगलं होत. अरे हो 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 हो, वाढदिवस. म्हणजे तुम्ही आमच्या घरात काहीही करायचं आणि आम्ही गप्प बसायचं. आजी, तुला चांगला बोलता येत नाही ना? ठीक आहे, फक्त आशीर्वाद आहे, बास आहे. आशीर्वादाचा. अरे हो हो हो, बरी आठवण करून दिलीस, विसरलेच होते मी. आता मी तुला एक आठवण करून देते. हो, जेव्हा मोठी माणसं लहान माणसाच्या समोर येतात ना, तेव्हा लहान माणसाने त्यांच्या पाया पडण्याची एक पद्धत आहे. काय बरोबर ना लक्ष्मी देवी? आणि मग पाया पडल्यानंतर मोठी माणसं त्यांना आशीर्वाद देतात. माफ करा, नाही म्हणजे हे सगळं असं बघितल्यानंतर जरा चुकलेच. नाही खरं ग चुकले. नमस्कार. बस बस आहे ना, हे कृतीत नको, मनात असावं लागतंय. मनात काही असो, तुम्हाला आणि तुमच्या लेकीला परमेश्वर सद्बुद्धी देव.
थोडासा बिझी आहे, पण तुम्ही मला उद्या सकाळी कॉल करा ना, मी सगळ्या फाईल्स रेडी करून ठेवेन. येस, ओके, बाय. बाबा आलात तुम्ही? चला पटकन आज जाऊया, सगळे वाट बघतायत. या बाबा. बाबा काही झालंय का? नाही म्हणजे तुम्ही असे नाही, काहीच नाही. मी हां, अरे आज काय सांगू जयंत तुला, अरे आज गॅरेजमध्ये इतक्या गाड्या होत्या ना, एका पाठोपाठ एक गाड्या सुरूच होत्या रे, इतकं काम होतं, त्यामुळे जरा असं दमलोय, थकल्यासारखं झालंय. बाकीचं काही नाही, बाकीचं काही नाही. आपण मला सांग, हे तू संपतरावांच्या घरी मला का बोलवलंयस अचानक? असं फोन केलास आणि इकडे म्हणालास? ते तुम्हाला कळेलच. चला या पटकन आज जाऊया. आतली तयारी बघून ना तुमचं सगळं थकवा दूर होईल. या लवकर या. बाबा या ना. हा हा हा, आलोच रे, येतो येतो.